आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. राधेची आई, गोकुळातून नंदलालांचं आमंत्रण आलं आहे. कसलं निमंत्रण आलं आहे? अगं, पौर्णिमेनिमित्त त्यांनी गावाला जेवण द्यायचं ठरवलं आहे. त्या दिवशी कृष्ण आणि बलराम दोघांचं तुलादान होईल. आता तुम्हीच बघा, मी माझ्या इच्छेने नाही आले. तुमच्या मातेने आमंत्रण पाठवले आहे म्हणून मी आले आहे. मातेच्या आमंत्रणात माझे सुद्धा आमंत्रण आहे. हो का? हो. काल या नागाच्या फण्यावर नृत्य करताना तुझी खूप आठवण येत होती. असं वाटत होतं जर का तू तिथे असतीस तर तिथेच रासलीला रचली असती. मग आज्ञा करायची होती. थोडा संकोच वाटला. तुमच्या संकोचामुळे माझे नुकसान झाले. आता पौर्णिमेच्या दिवशी मी तुझी वाट बघेन. अवश्य ये. राधा, इतकं डोकं का हलवते आहेस? वेणी वाकडी होईल. सरळ बस बघू.
नंदलाल, आता कृष्णाला बोलवा. हो कान्हा बाळा, आता तू ये. अजून एक थाळी आणा. आणखी एक आणा. आणखी एक थाळी आणा. आणखी आण रे बाबा. आणखी थाळ्या घेऊन ये. हे काय झालं? हा काय चमत्कार आहे? हाती घोडा पालखी, जय कन्हैयालाल की. बलरामा, हे काय होतं? एका दिव्य प्रेमाची भेट. दिव्य प्रेमाची भेट? तुम्हा दोघांचं आम्हाला काहीच समजत नाही. ये बाळा, ये. ये ये, या सगळ्या थाळ्यांना हात लाव. हा, असंच. जीवन, आता हे सगळं ब्राह्मणांमध्ये वाटून टाक. आम्ही हरलो राधे. धरतीवर हा आमचा पहिला पराजय होता, परंतु या पराजयाचा सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही माझ्या पाना फुलांची लाज राखलीत, हे तुमचे औदार्य आहे. राधे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्यु उपहरतम स्नामी प्रयत्नात्मनः. आम्हाला प्रेमाने कोणीही विकत घेऊ शकतं, आणि आमच्याकडे प्रेम सोडून आणखी काहीही नाही. सगळं काही श्री चरणांमध्ये अर्पित केले आहे. राधा, चल बाळा. आले आई. एकदा आमच्या घरी तुमची चरणधुळी लागू दे. अवश्य.
बरं ब्रिजभानजी, खूप आनंद झाला. पुन्हा या बरं का. हो, अवश्य येईन. चल राधा बाळा. चला या. बसा. अच्छा, नमस्कार. 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 पुन्हा या. हो हो, नक्की येऊ. राधा बाळा, कुठल्या विचारांमध्ये बुडली आहेस? स्वप्न पडले होते बाबा. हो का? आमची पुत्री स्वप्नात कुठे गेली होती? गोलोकात. गोलोक? हे गोलोक कुठे आहे? सगळ्या लोकांच्या वरती एक लोक आहे. अरे बापरे, हिच्या बोलण्याकडे लक्ष दिलत ना तर तुम्हाला त्रिलोकात फिरवून आणेल. हो, राधा कायम इतर लोकांबद्दल बोलत असते. महर्षी शौनिक आणि महर्षींनो, भगवान श्रीकृष्णाच्या लीला अपरंपार आहेत. जसे ते स्वयं अनंत आहेत, तशा त्यांच्या लीला सुद्धा अनंत आहेत. त्यांच्या लीलांचे वर्णन करताना जेव्हा मुनी शुकदेवांनी देवांच्या द्वारे गोवर्धन पर्वत एका हाताने उचलायची कथा आरंभ करताना सांगितलं, ते म्हणाले, ही लीला देवराज इंद्र यांचा अहंकार भंग करण्यासाठी करावी लागली. तेव्हा महाराज परीक्षितांनी विचारले, भगवन, देवतांचा राजा इंद्र तर प्रभूंचा परमभक्त आहे, त्याला अहंकाराची बाधा का झाली? तेव्हा शुकमुनींनी अहंकाराच्या शक्तीची व्याख्या अशा प्रकारे केली की राजन, शास्त्रात 5 महादोष आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार. पहिले 4 दोष म्हणजे काम, क्रोध, लोभ आणि मोह असे दोष आहेत जे अजिबात लपू शकत नाही. जेव्हा मनात येतात त्या क्षणी दिसून येतात.
पण अहंकार असा सूक्ष्म दोष आहे की तो कधी कोणाच्या मनात येतो ते समजून सुद्धा येत नाही. स्वर्गाचे राजा अनंत वैभवशाली आहेत. त्याचे प्रभुत्व आणि अपार शक्तीचा मद त्यांना सहन झाला नाही. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना असं वाटू लागले की सगळ्या सृष्टीने केवळ त्यांचीच पूजा करायला हवी. भगवान विष्णूंनी जेव्हा हे बघितले तेव्हा त्यांनी दयेपोटी इंद्राच्या अहंकाराचे मर्दन करायचे ठरवले. बाबा, आज गोकुळात कुठल्या उत्सवाची तयारी होते? सगळे गोप गोपी नवी वस्त्रे लिहून फिरत आहेत आणि तुम्ही हे ध्वज कशासाठी तयार करत आहात? तुम्ही कुठली पूजा किंवा यज्ञ करणार आहात? हो कान्हा, आज आपण खूप मोठा इंद्रयज्ञ करणार आहोत. देवराज इंद्राची पूजा करण्यासाठी सगळी तयारी होत आहे. बाळांनो, महामुनी अविलश यांना प्रणाम करा. कल्याण हो. बघा तर आपण किती भाग्यशाली आहोत. महामुनी आजच्याच शुभ समयी तीर्थयात्रेला जाता जाता आपल्या गावी आले होते. आम्ही त्यांना आग्रह करून इथेच थांबवलं आहे आणि आजची ही इंद्रपूजा त्यांच्याच हस्ते संपन्न होईल. इंद्राची पूजा? हो. हा इंद्र आपल्यासाठी काय करतो बाबा, म्हणून तुम्ही त्याची पूजा करताय? मी तर ऐकले आहे की ते एक विलासी देवता आहेत जे केवळ राग रंगात मग्न होऊन मौज मजा करत राहतात. नाही नाही कान्हा, देवतांबद्दल असं बोलू नये. देवता रुष्ट होऊ शकतात. आणि हो, भगवान इंद्र तर देवतांचे राजा आहेत. ते मेघांचे सुद्धा स्वामी आहेत. ते मेघ जे आपल्याला वृष्टी देतात आणि त्याच जलाने अन्नाची उत्पत्ती होते आणि त्याच अन्नाने आपण सगळे आपला उदरनिर्वाह करतो. म्हणूनच वर्षा ऋतूच्या आगमनाआधी आपण ही पूजा करून इंद्रदेवाला प्रसन्न करतो. आणि जर का आपण अशी पूजा नाही केली तर मग देवता अवश्य क्रोधित होतील. क्रोधित झाले तर काय करतील? काय होईल हे विचारतोस? जर का मेघांचा राजा इंद्र क्रोधित झाला तर त्याच्या आज्ञेने हे सगळं सुंदर श्यामल मेघ आकाश सोडून निघून जातील. हे वृंदावन म्हणजे मरुभूमी होऊन जाईल. पाण्याच्या एक एक थेंबासाठी तहानलेले राहील. धान्य तर सोडूनच दे, इथे गवताची एक काडी सुद्धा उगवणार नाही. जो असा निर्दयी आहे त्याला ईश्वर कसं काय म्हणायचं? बाबा, ईश्वर त्याला म्हणतात जो आपल्या भक्तांची चूक पोटात घालतो आणि जो दयाळू असतो. मला तर हा इंद्र ईश्वर वाटत नाही. त्याची पूजा करा, त्याच्या नावाचा यज्ञ करा, तरच वृष्टी करतील. नाही केले तर मेघ परत पाठवतील. ही तर एखाद्या व्यापाऱ्याची लक्षणं आहेत, देवाची नाहीत. माझा ऐकाल तर पूजाच करायची असेल तर खऱ्या ईश्वराची करा, ज्यांच्या दृष्टीने पापी आणि महात्मा सगळे समान आहेत. त्यांच्या करुणेचे ढग सगळ्यांवर समान वर्षाव करतात. त्या अविनाशी ईश्वराची उपासना करा. हे सगळं बोलायला ठीक आहे बाळा, परंतु जर का भगवान इंद्रदेवांना क्रोध आला तर त्यांच्या वज्राच्या एका प्रहारानेच आपल्या सगळ्यांचा मृत्यू होऊ शकतो. हे मिथ्या भय आहे बाबा. तुम्हाला आठवत नाही गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं होतं की आपापल्या कर्मांना अनुसरून प्रत्येक प्राणी मात्राच्या मृत्यूची वेळ निश्चित झालेली असते. त्यामुळे इंद्र किंवा इतर कोणालाही ही शक्ती नाही जो ठरलेल्या वेळेच्या आधी तो एखाद्या जीवाला मारू शकेल. बाबा, आपल्या कर्मांच्या अनुसार जीवाला सुख, भोग,
जन्म मरण, स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होते. इंद्र किंवा कुठलीही देवता आपले कर्मफळ बदलू शकत नाही, म्हणून त्यांचे भय वाटणे व्यर्थ आहे. तुम्ही मुनिराजांना विचारा ना. बोला प्रभू, तुम्ही या बाबतीत तुमचं मत द्या. हे नंदकुमार, आम्ही तुझ्या तर्काशी सहमत आहोत. आम्ही या गोष्टीला सुद्धा सहमत आहोत की प्रत्येक प्राणी मात्राला त्या परब्रह्माला शरण जायलाच हवं. पण तू एक गोष्ट विसरतो आहेस. त्या परब्रह्म सच्चिदानंदाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जीव, प्रत्येक कुळ आणि प्रत्येक समाजाची एक आपली इष्टदेवता असते. सांसारिक उन्नती आणि भौतिक कार्याच्या सिद्धीसाठी आपापल्या इष्टदेवतेची पूजा करायची अनुमती शास्त्र सुद्धा देते. तुम्ही योग्य बोललात मुनिराज, परंतु इष्टदेवता कोणाला मानायचे या प्रश्नाचे उत्तर द्या. इष्टदेवतेच्या बाबतीत शास्त्राचं मत आहे की ज्याच्याद्वारे मनुष्याचे सांसारिक कार्य सिद्ध होते आणि त्याचे उदरनिर्वहन सुद्धा सहजपणे होते, तीच त्याची इष्टदेवता असते. मग ठीक आहे, आम्हा गवळ्यांचे उदरनिर्वहन फक्त गायीच करतात, म्हणून आमची इष्टदेवता फक्त गायच असली पाहिजे. बाबा, जशी ब्राह्मणाची जीविका वेद पाठनाने चालते म्हणून वेद त्यांचे इष्ट आहेत, त्याचप्रमाणे क्षत्रियांची जीविका देशरक्षण आणि पृथ्वीपालनाने चालते, म्हणून त्याची इष्टदेवता त्याचा देश आहे. वैश्याची जीविका त्याचा व्यापार आहे, म्हणून त्याची इष्टदेवी लक्ष्मीदेवी आहे. त्याचप्रमाणे आपण गोपाळांची एकमात्र जीविका गोपालन हीच आहे, म्हणून वास्तविक गोमाता हीच आपली इष्टदेवी आहे. आणि आपल्या गायीचे भरण पोषण जो आपले गावात, आपले जल आणि आपल्या फळांनी करतात, तेच गिरिराज गोवर्धन आपले इष्टदेव आहेत. ते आपल्या गायींची कायम वृद्धी करतात, म्हणूनच त्यांचे नाव गोवर्धन आहे. म्हणून आजपासून जर का आपल्याला इष्टदेवतेची पूजा करायची असेल तर आपल्याला इंद्रदेव थांबवून गिरियज्ञ आणि गोयज्ञ सुरू करायला हवा. त्यानेच आपणा सर्वांचे मनोरथ सफल होतील. बाबा, असं म्हणतात की आपल्या गायी या कामधेनू सुरभी मातेच्या संतान आहेत. त्यांच्या शरीरात समस्त देवता आणि त्यांच्या चरणात समस्त तीर्थांचा वास आहे. त्याच गोमातांचे भरण पोषण करणारे गिरिराज गोवर्धन स्वयं शाळीग्राम स्वरूप आहेत. त्यांची पूजा करा, त्यानेच सगळ्यांचे कल्याण होईल. आहा, हे नंदकुमार, आज तू आमच्या डोळ्यावरून कितीतरी पडदे दूर केलेस. तू सत्य सांगतोस ब्रज राजकुमार. आमच्या पूज्य गुरुदेवांनी त्यांची अंतिम समाधी घ्यायच्या आधी आम्हाला हेच रहस्य सांगितलं होतं. गिरिराज गोवर्धन म्हणजे श्रीहरीच्या वक्षातून प्रकट होणारी स्वयं शाळीग्राम स्वरूप आहेत, आणि म्हणून त्यांची प्रदक्षिणा करण्याच्या हेतूने आम्ही आज इथे आलो आहोत. नंदराज, तुमच्या चिरंजीवांनी सुद्धा हेच रहस्य सांगितलं आहे. तुमचा पुत्र नक्कीच पूर्वजन्मीचा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे, नाहीतर इतक्या लहान वयात इतके शास्त्र असणं संभवच नाही. हे तेजस्वी आत्मा, आम्ही तुला प्रणाम करतो. तुम्ही गुरूंच्या आसनावर बसला आहात, म्हणून मला तुम्हाला प्रणाम करायला हवा, तुम्ही मला नाही. नंदलाल, आता आणखीन विचार करायची गरज नाही. गिरिराज गोवर्धनाच्या चरणी एक सुंदर पूजा स्थान तयार करून घ्या. ही पूजा सामग्री आणि नैवेद्य वगैरे तिथेच तुम्ही घेऊन चला आणि तिथेच गोवर्धनाची पूजा सुद्धा करा. जशी आज्ञा प्रभू. चला सगळेजण, आपण गोवर्धन पर्वतावर जाऊया. चला.
अशा प्रकारे कृष्णाच्या सांगण्यावरून गोकुळवासियांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली. हा विशाल पर्वत गोकुळातील गायींना चारा पाणी देत होता. गोकुळवासियांचे उदरनिर्वहन आणि संरक्षण करत होता. असा श्री विष्णूंच्या शरीरातून उत्पन्न झालेला शाळीग्राम म्हणजेच हा गिरिराज पर्वत ह्याचा गोकुळातील गोप गोपी नमन करून जय जयकार करू लागले. जय जयकार करू लागले. गिरिराज की आरती जिस मुख से निकले, प्रभु जिस मुख से निकले, वेद पुराण बखाने आगम निगम बखाने, नहीं भव सिंधु परे। ओम जय गिरिराज हरे। आता जेव्हा मी मंत्र म्हणायला लागेन तेव्हा तुम्ही सगळेजण गोवर्धन पर्वतासाठी हा सगळा नैवेद्य अग्नीमध्ये अर्पण करा. देवास्थानि दरबारि प्रथमन्यासन् देहनाकम्यमानः सञ्चत यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. हे वृंदावन वासियांनो, आम्ही गोवर्धन पर्वत बोलतो आहे. घाबरू नका. आम्ही स्वयं गिरिराज गोवर्धन आहोत. आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो आहोत आणि तुम्हाला साक्षात दर्शन देत आहोत. अगं ललिता, बघ कसा चमत्कार आहे. कसला चमत्कार? जरा नीट लक्ष देऊन बघ. गोवर्धन देवतेचे मुख आपल्या कान्हासारखे दिसत नाहीये का?
दिसतोय खरा, पण ह्याला 4 भुजा आहेत. हाच तर चमत्कार आहे. तू तर खुळी झाली आहेस. तो बघ, आपला कान्हा तर आपल्या बरोबरच आहे. माता यशोदा, माता रोहिणी, हे गोपाळांनो, आम्ही साक्षात स्वयं इथे आलो आहोत. तर मग हा नैवेद्य अग्निकुंडातून समर्पित करायची काय आवश्यकता आहे? आम्ही आमच्या हातांनीच प्रसाद ग्रहण करतो. हे मुनिराज, गिरिराज गोवर्धनाची सर्वप्रथम पूजा करण्याचे श्रेय तुमच्या भाग्यात होते. ह्याचे फलस्वरूप तुम्हाला श्री हरिचरणी मुक्ती प्राप्त होईल. हे ब्रिजवासियांनो, आज तुमचा हा जन्म सफल झाला. चारी दिशांमध्ये जिथपर्यंत आमचा पर्वत दिसून येईल तिथपर्यंतची भूमी कायम हिरवीगार आणि सुपीक राहील. आमची संपत्ती सर्वांसाठी आहे. हाच आम्हा पर्वतांचा आदर्श आहे आणि हाच आमचा संदेश सुद्धा आहे. देवराज इंद्र यांचा विजय असो. बोला, यावेळी असे अकस्मात यायचे कारण? क्षमा करा देवेंद्र, पण आपल्यापर्यंत एक सूचना पोहोचवणे अतिशय आवश्यक होते. सूचना? कसली सूचना? प्रभू, या वर्षांपासून धरतीवर आपली पूजा बंद केली आहे. काय? पृथ्वीवासियांनी आमची पूजा बंद केली? नाही, हे सत्य नसेल. मृत्यू लोकात हे सहज कोणीही करू शकत नाही. परंतु हे सत्य आहे महाराज.
या वर्षी यज्ञात गोकुळवासांनी आपला आणि देवतांना भोग दिला नाही. नाही. अशी कुबुद्धी त्यांना कोणी दिली? महाराज नंदगोपाचा पुत्र कृष्ण. त्याच्या सांगण्यावरून त्यांनी तुमची पूजा त्याग करून गाय आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. कृष्ण? हो, अजून तो बालकच आहे. तुझ्या सांगण्याचा अर्थ आहे की ते आता देवतांची पूजा थांबवून पाषाण आणि पर्वतांची पूजा करणार. हो स्वामी, त्यांनी असाच निश्चय केला आहे. हा, या वनात माळ रानात भटकणाऱ्या गोपाळांना इतका गर्व. खरोखर त्यांना संपत्तीचा मद चढला आहे. ह्यासाठी त्यांना भयंकर शिक्षा भोगावी लागेल. भयंकर प्रलय करणारे मेघांचे नायक समवर्तक मेघाला तात्काळ माझ्या समोर उपस्थित कर. जशी आज्ञा. बघ तरी, एका सामान्य मानव बालकाच्या सांगण्यावरून त्यांनी देवतांच्या राजाचा अपमान केला. परंतु स्वामी, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की कृष्णाच्या रूपात स्वयं भगवंताने जन्म घेतलाय. जेव्हा ते गर्भात आले तेव्हा तुम्हीच तर ब्रह्मदेव आणि नारदांबरोबर गर्भस्तुतीसाठी मृत्यू लोकात गेला होतात. आठवतंय ना तुम्हाला? हो, आम्हाला सगळं आठवत आहे शची. आम्हाला सगळं आठवत आहे. परंतु कदाचित आम्ही त्याला त्यावेळी ओळखण्यात चूक केली असेल. म्हणूनच हा बालक ज्याला कृष्ण म्हणून ओळखतात तो कोणीतरी वेगळाच आहे. कारण जर का तो ईश्वराचा अवतार आहे तर मग तो देवतांचा अशा प्रकारे अनादर कधीही करणार नाही. आणि शिवाय राजा तर राजाच असतो. स्वयं भगवंताला सुद्धा स्वर्गाच्या राजाचा आदरच करायला हवा. हा नक्कीच कोणीतरी कपटी आहे जो देवराजाच्या शक्तीला ओळखत नाही. ह्याचा दंड म्हणून हा मूर्ख आज स्वतः तर मरेल आणि त्याच्या बरोबर गोकुळातले गोप सुद्धा मरतील. देवराज इंद्रांना सेवकाचा प्रणाम. समवर्तक, वृंदावनातल्या समस्त प्रजेने देवेंद्र इंद्राची अवहेलना केली आहे. त्या सगळ्यांना असा दंड दे की मृत्यू लोकात पुन्हा कोणीही असं कृत्य करण्याचं धाडस देखील करणार नाही. तुझे ते मेघ जे प्रलयाच्या वेळी भयंकर वर्षा आणि वादळाने सगळी पृथ्वी आणि तिच्यावरच्या प्राणी मात्रांचा नाश करून टाकतात, आज तेच प्रलय मेघ घेऊन जा आणि तू संपूर्ण गोकुळाचा सर्वनाश कर. ज्या धनसंपत्तीचा त्यांना गर्व आहे त्या सगळ्याचा समूळ सर्वनाश कर. मी सुद्धा माझ्या ऐरावतावर तुझ्या मागे तुझ्या मदतीला येतो. जा. जशी आज्ञा महाराज. याने एक गोष्ट सिद्ध होते नंदलालजी की आपल्या कृष्णाकडे काहीतरी दिव्य दृष्टी अवश्य आहे. गोवर्धन पर्वतात एक महान देवतेचा वास आहे. ही गोष्ट आजपर्यंत कोणीही सांगितली नव्हती आणि त्यातूनच स्वयं गुरुदेवाने सुद्धा ही गोष्ट सांगितली नाही. पण कृष्णाने जणू त्याला प्रत्यक्ष बघितलं. स्वतः तर त्याने बघितलेच, पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे नंदरायजी की त्याने आपल्या सगळ्यांना त्यांचे दर्शन घडवले. मला वाटलं की गोवर्धन पूजेची नवीन पद्धत शिकवत आहे तर काहीतरी अशी लीला करतो ज्याने गोवर्धनावरचा विश्वास दृढ होईल. आता तर विश्वास इतका दृढ होईल की आजच्या दिवशी यापुढे युगानयुगे लोक गोवर्धन पूजेसाठी वृंदावनात येतील. आमच्यासाठी तर आजपासून तो कायमचा पूजनीय झालाय. आम्ही पर्वताकडे बघू
तेव्हा त्यात तुमच्या देवरूपाचं दर्शन होईल. तुमचा विरह होत असताना आम्हाला ह्याचा खूप उपयोग होईल. सांभाळून सांभाळून Hare Krishna